नाश्त्यासाठी रोज रोज तेच तेच पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर त्याच पोह्यांपासूनच हे क्रिस्पी वडे बनवून पहा, खूपच टेस्टी लागतात. तर हे वडे बनवण्यासाठी पोह्यांमध्ये पाणी टाकून 2-3 वेळा हे पोहे स्वच्छ धुवून 10 मिनिट भिजायला ठेवायचे. एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये जिरं आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकून परतून घ्यायच्या. नंतर त्यामध्ये 4 चमचे उडीद डाळ टाकून चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. डाळ चांगली भाजली की यामध्ये 4 चिरलेले टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यायचे. टोमॅटो चांगले परतून झाले की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ, मिरची पावडर, हळद, 1 चमचा साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकून हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं. असं हे बारीक वाटून घेतलं की हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याला तडका द्यायसाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं, सुकी लाल मिरची, कढीपत्ता, हिंग टाकून हे सर्व या चटणीमध्ये टाकून घ्यायचं. तर अशी ही वड्यांसोबत खायची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही इडलीसोबत, डोस्यासोबत देखील खाऊ शकता. खूपच छान लागते. आता पोहे सुद्धा छान भिजले आहेत. यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, मिरची पावडर, 4 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे दही टाकून हे मिक्स करून घ्यायचं. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बारीक रवा देखील यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून हे सर्व एकजीव करून घ्यायचं. हे सर्व एकत्र करताना यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. तर अशा पद्धतीने हे सर्व एकत्रित करून घ्यायचं. याचे आपण वडे तयार करून घेऊया. त्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे वडे बनवताना हाताला चिकटत नाहीत आणि वड्यांना आकारही व्यवस्थित देता येतो. या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण असं हातावर घ्यायचं. याला आपण मेदू वडे बनवतो त्याप्रमाणे हे तयार करून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे. सर्व वडे तयार करून घेतले की एक एक करून गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे. हे वडे तळताना तेल चांगलं गरम असायला हवं, म्हणजे हे वडे छान तळले जातात. जर तुम्ही हे वडे मंद गॅसवर तळले तर हे तेलकटही होतील आणि लवकर तळलेही जाणार नाहीत. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करत करत हे वडे तळून घ्यायचे. वरून छान असे क्रिस्पी तळले गेले की हे काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे. मैत्रिणींनो, छान असे पोह्यांचे वडे तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हालाही हे नक्कीच आवडतील. खूपच टेस्टी लागतात आणि मुलांनाही नेहमी वेगळं काहीतरी खायचं असतं. तर हे वडे आणि अशी ही चटणी तुम्ही नक्कीच तयार करून पहा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा